नमस्कार मित्रांनो, राम राम. तर फार्मा के तेजसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जो जॉब आहे त्याचा इंटरव्ह्यू कसा असतो आणि त्या इंटरव्ह्यूची मी आज प्रश्न काय असणार आहेत आणि उत्तरं आपल्याला कशा पद्धतीने द्यायचे, याची तयारी कशी करायची या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मोस्टली ग्रामीण भागातील मुलं किंवा मुली ज्यांना जॉबची गरज आहे, ज्यांना फार्मा इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवलेला आहे, जेणेकरून त्यांना एक स्वरूप लक्षात येईल की इंटरव्ह्यू कसा फेस करायचा आहे, त्याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत, आपल्याला उत्तरं कशा पद्धतीने द्यायचे आहेत. तर आपण सुरुवात करणार आहोत आता पहिल्या प्रश्नाकडे. तर आपला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ या पद्धतीने विचारला जातो. तर बऱ्याच लोकांना वाटतं की अरे हा प्रश्न खूप सोपा आहे, हे आपल्याबद्दलच विचारत आहेत. पण ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना जर तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं दिलं, तुम्ही हा प्रश्न यासाठी विचारलेला असतो की बऱ्याच मुलांना याचं उत्तर तोंडपाठ असतं. पण हा प्रश्न याच्यासाठी विचारलेला असतो, तोंडपाठ असतं तर मग आपण कसं बोलतो, आपलं वे ऑफ टॉकिंग कसं आहे, आपण बोलत असताना आपल्या शरीराचे हावभाव कसे आहेत, हातवारे कसे आहेत, त्याच्यानंतर आपलं बिहेवियर कसं आहे, हे ते आपल्या बोलण्यावरून बघत असतात आणि ते नोटीस करत असतात. आणि हेच जर उत्तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यवस्थित देत असाल तर इंटरव्ह्यू घेणारा व्यक्तीसुद्धा तुमचे उत्तर नीट आणि लक्ष देऊन ऐकत असतो. तर आपला पहिला जो पॉईंट आहे, आपण जे सेल्फ इंट्रोडक्शन देत असतो त्यावेळी तुमच्या एज्युकेशनबद्दल पहिला तुम्ही सांगा. तुमचं जे हायर एज्युकेशन आहे, तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते पहिला सांगा. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेला आहे. त्याच्यानंतर जर तुमचे मार्क चांगले असतील किंवा ग्रेड चांगले असतील तर ते तुम्ही मेन्शन करा, अन्यथा जरी नाही सांगितलं तरी चालते. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या ॲकॅडमिक इयरमध्ये तुमचे जे काही अचिव्हमेंट्स असतील किंवा तुम्ही कोणत्या स्पोर्ट्समध्ये असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. त्याच्यानंतर याच्या आधी तुम्ही जर जॉब केला असेल तर तिथे तुम्हाला कोणते अचिव्हमेंट्स भेटले असतील तर त्याच्याबद्दल सांगा. दुसरी गोष्ट जी आहे ती तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. फॅमिलीबद्दल जर सांगत असताना वडील काय करतात, आई काय करते, त्याच्यानंतर तुम्ही भाऊ बहीण किती आहे, एवढंच. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे ते तुम्ही नेटिव्ह प्लेसबद्दल सांगा. नेटिव्ह मी यासाठी म्हणतो आहे की जेणेकरून बरेच मुलं मुंबई आणि पुणे या ठिकाणी जॉबसाठी आलेले असतात. तर ते कुठून आलेत, काय आलेत, त्यांच्या गावाबद्दल जर माहिती सांगितली तर समोरचं ऐकणारासुद्धा व्यवस्थित हे करतो. याच्यानंतर तुम्ही तुमचे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ सांगत असताना अशा स्ट्रेंथ सांगा की जे खरोखरच तुमच्यामध्ये आहेत. पण उगीच इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्ही सांगायचं म्हणून कधीच सांगू नका. कारण की कसं होते, ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना तुमच्या स्ट्रेंथ सांगता आणि ॲक्च्युअल जेव्हा त्यांनी हायर केल्यानंतर ज्या तुमच्यातल्या स्ट्रेंथ कळतात त्यावेळी थोडासा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. आणि विकनेसेस सांगत असताना पण थोडंसं पॉझिटिव्ह पद्धतीने सांगा, जेणेकरून इंटरव्ह्यू जो घेणारा आहे त्याला त्याच्यावर आपला कोणताच निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे. दुसरी गोष्ट, अचिव्हमेंटबद्दल तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगा, जेणेकरून काय होतं की फार्मा इंडस्ट्रीमध्ये आपले टार्गेट्स असतील, हे अचीव करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला हे करावे लागतात. त्यासाठी जर तुम्ही एखादं टार्गेट अचीवर असाल तर तुम्हाला आयडिया असते की नेमकं कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तर मित्रांनो, आपण दुसरा प्रश्न बघणार आहे तो म्हणजे वाय यू वॉन्ट टू कम इन फार्मा इंडस्ट्री. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते मी दोन वेगवेगळ्या भागांमध्ये देणार आहे, जेणेकरून जे फार्मा बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहेत आणि दुसरे आहेत जे नॉन फार्मा बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत. तर पहिला मी सांगतो की फार्मा बॅकग्राऊंडमधून आलेल्यांच्याबद्दल. जर तुम्ही फार्मा बॅकग्राऊंडमधून आला असाल तर तुमचं डी फार्म किंवा बी फार्म झालं असेल तर तुम्ही व्यवस्थित सांगू शकता की जसं सी व्हीमध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे तुमचं डी फार्म झालं आहे किंवा बी फार्म झाले, तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की तुम्हाला जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे आणि तुम्हाला सेल्स फील्डमध्ये यायचं आहे फार्मामध्ये, त्यासाठी असं तुम्ही सांगू शकताय. पण जेणेकरून जर तुम्ही नॉन फार्मा बॅकग्राऊंडमध्ये असाल तर तुम्हाला असं सांगायचं आहे की फार्मा इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जेणेकरून ही या इंडस्ट्रीला रिसेशन कधीच नसतं. जसं कोविड-19 सारखा जरी प्रकार झाला तरी बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीज बंद झाल्या, पण फार्मा इंडस्ट्री अशी एकमेव इंडस्ट्री होती जी कोविडमध्ये पण व्यवस्थित आणि चांगली चालली होती. त्याच्यानंतर फार्मा इंडस्ट्री एक बूमिंग इंडस्ट्री आहे ज्याची ग्रोथ वर्षानुवर्ष जास्त होते, पण डिक्रीज होण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. त्याच्यानंतर फार्मा इंडस्ट्रीमध्ये येण्यापाठीमागचं कारण म्हणजे ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जॉब किंवा एक MR म्हणून हे एक डिसेंट प्रोफेशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेल एज्युकेटेड लोकांच्यासोबत राहायला मिळतं, डॉक्टरांच्या सोबत चांगल्या ओळखी होतात. मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये आपण काम करत असताना एक लक्षात येते की आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी सर्व काही आपल्याला शिकायला मिळतात. नंतर तुम्ही सांगू शकता की फार्मा इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ किती आहे, गेल्या 5 वर्षापाठीमागची ग्रोथ किती आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणार आहेत त्या कंपनीचा आपल्याला थोडाफार अभ्यास असला पाहिजे की या कंपनीची ग्रोथ किती आहे, काय आहे, जेणेकरून आपण जर इथं जॉब करत असेल तर आपलं एक भवितव्य किंवा आपलं एक जे फ्युचर आहे किती सिक्युअर आहे, यासाठी आपण आज फार्मामध्ये येतो आहे हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे म्हणजे जॉब प्रोफाईल काय किंवा MRच्या की रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात. तर पहिलं आणि मेन उत्तर जे आहे ना ते म्हणजे टू जनरेट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम डॉक्टर अँड अवेलेबल स्टॉक इन मेडिकल. म्हणजे काय करायचं, आपल्याला मेन मोटो जो आहे आपला तो प्रिस्क्रिप्शन जनरेट करायचा आहे डॉक्टरांच्याकडून आणि तिथून तो स्टॉक मेडिकलमध्ये अवेलेबल असला पाहिजे. त्याच्यानंतर रेग्युलर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे डॉक्टर्सना. त्याच्यानंतर जर तुम्ही व्हिजिट करत असताना तुमचं डिटेलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही जो प्रोडक्ट सांगणार आहे डॉक्टरांना तो कशा पद्धतीनं सांगताय. त्याच्यानंतर तुमचा टूर प्लॅन असला पाहिजे. टूर प्लॅनमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात की MD डॉक्टर आहेत, MD फिजिशियन आहेत किंवा GP डॉक्टर्स आहेत, तर त्या पद्धतीनं तुमचा प्लॅन झाला पाहिजे. सपोज आपण इंटेरियरला जर काम करत असेल तर इंटेरियरला कसं आपल्या हेडक्वार्टरपासून 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर असं लांब लांब अंतर असतं. तर जर तुम्ही एखाद्या वेळेस तिकडं जर जात असाल तर त्याचा टूर प्लॅन तो आधी असला पाहिजे. त्याच्यामुळं कसं असते, आपल्या मॅनेजरला कळते की बाबा आपण कुठं काम करतो आहे, काय काम करणार आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत जॉईंट वर्कसाठी मॅनेजर्स असतात, त्यांना पण जर तिथे यायचं असेल ते आपल्यासोबत काम करणार असतील तर हे त्यांना आधी प्लॅनिंग घालता येत असतं. त्याच्यामुळं टूर प्लॅन हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर जे मेन काम असतं ते स्पेशालिटी वाईज डॉक्टरांचे कॉल मॅनेज करायचे असतात. जसे की काही डॉक्टरांचे कॉलचे डे असतात, एक ठराविक दिवशी ते डॉक्टर कॉल देत असतात. म्हणजे कसं आहे ना की सोमवार आणि शनिवार ह्या दिवसांमध्ये डॉक्टर खूप कमी कॉल देतात, कारण की कसं असते रविवारी सुट्टी असते त्यामुळं पेशंट्स भरपूर असतात. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारी पेशंट्स जास्त असतात. तर काही डॉक्टर आहेत ते सोमवारी आणि शनिवारी कॉल देत नाहीत. तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, GP जनरल फिजिशियन आहेत त्यांचे कॉल करायचे आहेत. त्याच्यानंतर स्पेशालिटी वाईज काही डॉक्टर जे ENT डॉक्टर असतील, गायनेकोलॉजिस्ट असतील किंवा बऱ्याच वेगवेगळ्या स्पेशालिटीमध्ये डॉक्टर काम करत असतात. तर डेंटिस्ट असतात, त्यांचं एक वेगळं हे आहे. तर आपल्याला ते प्लॅनिंग केलं पाहिजे. डे वाईज प्लॅनिंग असलं पाहिजे, टाईम वाईज असलं पाहिजे. त्याच्यानंतर काही डॉक्टरांचे अपॉइंटमेंट कॉल असतात, त्या अपॉइंटमेंट कॉलचं प्लॅनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मेन एक आपला की रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे आपण जो काही आठवडाभर काम केलं असतं त्याचं विकली स्टेटमेंट आपल्याला डिस्ट्रीब्युटर्सकडून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर्सना भेटायचं असतं की आपला कोणता प्रोडक्ट मार्केटमध्ये जास्त चालला आहे. ते विकली सेल्स स्टेटमेंटमध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबा हा ठराविक प्रोडक्ट आहे, ह्या मेडिकलला चालला आहे. त्याच्यानंतर तिथं आपल्याला लक्षात येतं की कोणता प्रोडक्ट आपला नॉन मुव्हिंग आहे. आणि जर आपण डॉक्टरांना कॉल देतो आहे पण तिथं आपल्याला कॉलचा प्रोडक्टिव्हिटी येत नसेल तर तो आपल्याला प्रिस्क्रिप्शन जनरेट करण्यासाठी बरेच गोष्टी कराव्या लागतील. OPD कॅम्प असेल, त्याच्यानंतर
प्री ओ पी डी रिमाइंडर कॉल असेल, त्याच्यानंतर तुम्ही स्टॉकिस्टला भेटल्यानंतर ऑर्डर काढता आली पाहिजे तुम्हाला. हे बरेच सारे काय काय आहेत जे आपल्याला बेसिक गोष्टी आहेत त्या आधी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. प्रोडक्ट कॅम्पेनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मंथली जे क्लोजिंग असतं ते कशा पद्धतीनं असतं याच्याबद्दल पण थोडक्यात एक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होतं आहे तुम्हाला एकदा लक्षात आलं की ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला जॉब करत असताना डॉक्टरांचे कॉल असतील, त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन जनरेट कसं करायचं, डिस्ट्रीब्युटर्सना भेटायची टायमिंग काय असते, तुम्ही ज्यावेळी RCPA करत असणार आहे, RCPA करत असताना कोणत्या वेळेत तुम्ही केमिस्टला भेटलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक थोडक्यात सांगतोय मी. आणि याच्या पुढचा पण व्हिडिओ आहे की MRच्या कॉल रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत आणि RCPA काय असणार आहे हे डिटेलमध्ये. हे आत्ता मी जस्ट तुम्हाला सांगितलं एक इंटरव्ह्यूच्या बेससाठी सांगितले की ॲक्च्युअल आपल्याला काय काम असतं आणि काय नाही. याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ह्युमन बॉडी सिस्टीम. ह्युमन बॉडी सिस्टीम किती प्रकारचे आहेत, तर टोटल 11 ह्युमन बॉडी सिस्टीम आहेत. तर जे फार्मा बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत त्यांना माहिती आहे की प्रत्येक बॉडी सिस्टम एक्सप्लेन करता येते, पण जे नॉन फार्मा बॅकग्राऊंडमधून आहेत ॲटलिस्ट त्यांनी एवढं तरी केलं पाहिजे ज्या डिव्हिजनसाठी आपण इंटरव्ह्यू देणार आहे. सपोज रेस्पिरेटरी सिस्टीमची एखादा त्या डिव्हिजनसाठी असेल तर रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्याला व्यवस्थित सांगता आली पाहिजे, किंवा एखाद्या गायनेक डिव्हिजनसाठी आपण काम करत असेल तर आपल्याला रिप्रोडक्शन सिस्टीम व्यवस्थित सांगता आली पाहिजे, किंवा आपण गॅस्ट्रिक डिव्हिजनला जर काम करणार असेल तर आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे काय आहे हे व्यवस्थित आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ना, तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये काम करणार आहे ॲटलिस्ट त्या डिव्हिजनची तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तुम्ही कोणतं बॉडी सिस्टीममध्ये तुम्ही ज्या स्पेशालिटीमध्ये काम करणार आहे, जर तुम्ही रेस्पिरेटरीमध्ये करत असाल तर तुम्हाला ENT डॉक्टर्स असतील काय असतील तर त्यांना कॉल देत असताना तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स व्यवस्थित सांगता आले पाहिजेत. त्याचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कंपनी प्रोफाईल. कंपनी प्रोफाईल म्हणजे नेमकं काय की तुम्ही ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणार आहेत त्या कंपनीचे एस्टॅब्लिशमेंट कधी झाले, त्या कंपनीचे ओनर कोण आहेत, त्याच्यानंतर त्या कंपनीचे मोस्ट डिमांडिंग प्रोडक्ट्स कोणते आहेत, त्या कंपनीचे हेड ऑफिस कुठं आहे, त्याच्यानंतर त्या कंपनीचे CNF कुठं आहेत, त्याच्यानंतर सपोज तुम्ही एखाद्या एरियासाठी जर काम करत असाल तर त्या कंपनीचे स्टॉकिस्ट कोण आहेत, डिस्ट्रीब्युटर्स कोण आहेत, ती कंपनी कोणत्या पद्धतीने काम करते, किंवा त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर काय आहे, ती कंपनी पब्लिक लिमिटेड आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. का तर एखादी कंपनीमध्ये फ्युचरमध्ये आपण काम करणार असतो तर आपण आपल्या कंपनीबद्दलच जर व्यवस्थित माहिती असेल, व्यवस्थित आपण जर त्यांना सांगू शकत असेल तर ते आपल्याला नोटीस करतात की बाबा हा मुलगा खरंच सिरियस आहे, येताना व्यवस्थित प्रिपरेशन करून आलेला आहे जॉबसाठी. त्याच्यानंतर कायम एक प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज RCPA. RCPA म्हणजे काय आहे ना, रिटेल केमिस्ट प्रिस्क्रिप्शन ऑडिट. म्हणजे काय आहे की आपण ज्यावेळी एखाद्या डॉक्टरांना कॉल देणार असतो तर त्यांच्या आजूबाजूच्या मेडिकलला ते प्रिस्क्रिप्शन जनरेट झालेले अवेलेबल होत असतात. तर ते डॉक्टर कोणतं औषध लिहितात, किंवा आता कसं असतं ना की सपोज मी एखादे डॉक्टर असतील ॲझिथ्रोमायसिन जर लिहित असतील तर ते ॲझिथ्रोमायसिन कोणत्या कंपनीचं लिहितात, त्यांचे दिवसाला ॲझिथ्रोमायसिनचे प्रिस्क्रिप्शन जर किती येत असतील, किंवा समजा आता एखादे डॉक्टर ॲमॉक्सिक्लाव्ह जर लिहित असतील तर ते कोणत्या कंपनीचं लिहितात, त्यांचे डेलीचे प्रिस्क्रिप्शन किती असतात ॲमॉक्सिक्लाव्हचे, त्याच्यानंतर किती स्ट्रिप्स जातात, याच्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की बाबा आपला प्रोडक्ट हा आहे, आपल्या डॉक्टरांना हा प्रोडक्ट सांगायचा आहे. तर ज्यावेळी तुमचा RCPA स्ट्रॉंग असतो, ज्यावेळी तुम्ही प्रॉपर स्टडी करून डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाता त्यावेळी तुमचं कसं असतं ना की तुम्ही प्रिपेअर असता की डॉक्टरांना एक 4च प्रोडक्ट सांगायचे आहेत आणि ते 4 प्रोडक्ट जे डॉक्टर लिहितात ते डॉक्टरांचं खरंच खूप पोटेन्शियल आहे, ते प्रोडक्ट्स चांगले लिहितात, ते तुम्ही सांगा. तुम्ही प्रोडक्ट सांगताय वेगळा आणि डॉक्टर लिहितायत वेगळा, असं जर होत असेल
तर तुम्ही किती जरी कॉल केले तरी तिथं प्रिस्क्रिप्शन नाही जनरेट होत. का? कारण की तो डॉक्टर ड्रगच लिहित नसतील आणि तोच ड्रग तुम्ही डॉक्टरांना सांगत असाल तर डॉक्टरांना पण लक्षात येते की अरे बाबा हा मला सांगतोय, हा ड्रग मी कधीच लिहित नाही आहे. तर त्यासाठी RCPA खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी तुमचा RCPA स्ट्रॉंग असतो त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात असते की बाबा मार्केटमध्ये किती ब्रँड, आपले जे कॉम्पिटिटर आहेत ते मार्केटमध्ये किती चालत आहेत, कोणते ब्रँड काय ॲक्टिव्हिटीज करतात, किंवा त्याच्या जर तो चालत असेल तर का तेवढा फास्ट, त्याचं प्रमोशन कसं होतं आहे, त्याचं मार्केटिंग कशी होते, हे तरी तुम्हाला कळतं. आणि RCPA करत असताना एक गोष्ट बरेच MR काय करतात की बाबा ज्यावेळी कॉलला जातात त्यावेळी डॉक्टरांचं पेशंटचं एक टाईम असते आणि त्यावेळी कसं असते, केमिस्टच्या काउंटरवर एक 4-5 कस्टमर्स असतात. तो कस्टमर करेल काय तुम्हाला उत्तर सांगत बसेल. RCPA जर तुम्हाला करायचं असेल तर दुपारच्या मधल्या वेळेमध्ये जावा, ते व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर वेळ देऊ शकतात आणि सांगतात की डॉक्टर, कारण की कसं आहे ना, तर समोरच्या कंटिन्यू कस्टमर येत असतील आणि जाऊन तुम्ही थांबला असेल तर ते सुद्धा काही वेळा इरिटेट होतात. त्यामुळे ते प्रॉपर माहिती नाही देऊ शकत. RCPA करत असताना पण त्यांची वेळ बघा, माणूस त्या वेळेत तुमच्याशी बोलू शकते काय. आणि दुसरी गोष्ट, काही ठिकाणी हॉस्पिटल काउंटर अटॅच असतात, तिथे 4 ते 5 लोक काम करत असतात. काही मुलं जी असतात ते फक्त काउंटरला असतात, कॅश घ्यायचं, कॅश परत द्यायचं. त्याच्यानंतर काही मुलं असतात जे फक्त रॅकमधनं काढून आणतात, देतात. काही मुलं अशी पण असतात तिथं जे प्रिस्क्रिप्शन आलेलं बघतात, वाचतात, त्याच्यानंतर सांगतात की बाबा हे काढ, ते काढ. तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे जे प्रिस्क्रिप्शन रीड करतात आणि कोणते डॉक्टर काय लिहितात हे सगळं त्यांना माहीत असतं. त्यामुळं प्रश्न विचारत असताना पण तुम्ही त्या व्यक्तीकडूनच माहिती घ्या. त्याच्या पुढचा प्रश्न आहे स्ट्रेंथ आणि विकनेसेस. मी इंट्रोड्यूस युअर सेल्फच्या वेळी पण तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे की स्ट्रेंथ सांगत असताना तुम्ही जी स्ट्रेंथ तुमच्यामध्ये आहे, जे खरं आहे ते तुम्ही सांगा. नाहीतर उगीच तुम्ही इंटरव्ह्यू घेणाऱ्याला इम्प्रेस करायचं आहे म्हणून काय तर स्ट्रेंथ सांगणार आणि जेव्हा तुम्ही हायर होत आहे त्यावेळी ती क्वालिटीज जर तुमच्यात नसेल तर तो तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. आणि विकनेसेस सांगत असताना पण असं सांगा जेणेकरून तो पॉझिटिव्ह पद्धतीनं तुम्हाला सांगता येईल आणि त्याच्यामध्ये जरी विकनेसेस असेल तर तो तुमच्याकडनं इम्प्रूव्हमेंट होण्यासारखा असेल, तो विकनेसेस स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट होईल. विकनेसेस सांगताना पण असं सांगा की तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वेअर यू वॉन्ट टू सी यू इन नेक्स्ट 5 years. तर याचं उत्तर देत असताना तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नसलं पाहिजे आणि याचं उत्तर लॉजिकली तुम्ही दिलं पाहिजे. बरेच लोकांना इंटरव्ह्यू देत असताना मी बघितले, वेअर यू वॉन्ट टू सी इन नेक्स्ट 5 years, नेक्स्ट 10 years जर म्हणलं ना तर ते मला CEO व्हायचं आहे म्हणतात. पण CEO होणं हे डायरेक्ट शक्य नसतं की 5 वर्षात आणि 10 वर्षांमध्ये, तर त्याला पण काही हायरार्की आहेत. जर तुम्हाला असा प्रश्न कोणी विचारला नेक्स्ट 5 years नंतर तुम्ही स्वतःला कुठं बघताय, नेक्स्ट 10 year नंतर, नेक्स्ट 15 किंवा नेक्स्ट 20 years नंतर, तर कधीही सांगत असताना तुम्ही एखाद्या जॉबमध्ये सपोज आता तुम्ही जात असाल तर पहिला तुम्ही एक ॲज अ सेल्स मॅनेजर असता किंवा एक तुमचा जो टेरिटरी असतो त्या टेरिटरी मॅनेजर म्हणून तुम्ही काम करत असता. त्याच्यानंतर तुम्हाला एरिया मॅनेजर व्हायचं असतं. त्याच्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही RVMसाठी ट्राय करत असता. त्याच्या नेक्स्ट 5 yearमध्ये तुम्ही एक झोनल सेल्स मॅनेजर म्हणून काम करता किंवा त्याच्यानंतर NSM म्हणून तुम्ही काम बघणार असता. तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही लॉजिकली उत्तर द्या. उगीच विचारलंय समोरच्यानं म्हणून आपल्याला मला CEO व्हायचं आहे किंवा मला ह्या स्टेजला यायचं आहे असं होत नसतं. कारण की याची एक हायरार्की असते, ती आपल्याला हायरार्की फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे वाय शुड आय हायर यू. तर जसं आपण स्ट्रेंथ सांगितल्या होत्या, विकनेसेस बोललो होतो, त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक मुद्दा मेन्शन करायचा आहे त्याच्यामध्ये की जसं आपण मागाशी बघितलं फार्मा इंडस्ट्रीची ग्रोथ काय आहे सांगितली, त्याच्यानंतर तुमचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट किती होतो, त्याच्यानंतर तुम्हाला शिकायला किती मिळतं फार्मा इंडस्ट्रीमध्ये. कारण की जसं आपण मगाशी म्हणलो होतो की वेल एज्युकेटेड लोक आहेत, सगळे डॉक्टर्स आहेत, प्रोफेशन डिसेंट आहे, त्याच्यामुळं तुमची इम्प्रूव्हमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित तुम्ही सिस्टमॅटिकली याचं उत्तर द्या.
आणि हा कायम विचारला जाणारा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असतो की तुमचे सॅलरी एक्सपेक्टेशन काय आहेत. तर सॅलरी एक्सपेक्टेशन सांगत असताना असं म्हणू नका की तुम्ही ज्या द्याल तेवढे मी घ्यायला तयार आहे किंवा ॲज पर कंपनी स्टँडर्ड काय असेल. ॲक्च्युअल तुम्ही सॅलरी ज्यावेळी मागत असता त्यावेळी एक्सपेक्टेशन तुमचे जे असतात ते एक न्यूमरिकलमध्ये सांगा की 2.5 लाख पर इयर असले पाहिजे, 3 लाख पर इयर असले पाहिजे, 4 लाख पर इयर असले पाहिजे. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जर आधी काम करत असाल तर तिथं जी काही सॅलरी असेल त्याच्यापेक्षा एक 30% मला ग्रोथ इकडे जास्त हवी आहे सॅलरीमध्ये. इतक्या वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी तेवढी डिझर्व करतो. हे व्यवस्थित तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जेवढाही ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांपर्यंत पोचवता येतील तेवढा पोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून फार्मा इंडस्ट्री एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. एक डिसेंट प्रोफेशन म्हणून या प्रोफेशनकडे बघितलं जातं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इथल्या बऱ्याच ग्रामीण मुलांना माहिती नाही आहे की MR जॉब किती चांगला आहे, काय आहे, याच्यामध्ये ग्रोथ कितीपर्यंत होते, आपली इम्प्रूव्हमेंट कितीपर्यंत होऊ शकते. त्याच्यामुळं जेवढा जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचवता येईल तेवढे जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.